बीड जिल्ह्यातील मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी दिली आहे। आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यांनी घेतलेल्या बैठकीदरम्यान दुपारी 1 वाजता आज शनिवार दिनांक 20 जुलै रोजी ते बोलत होते। बीड जिल्ह्यातील मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण हे योग्य पद्धतीने केले जाईल। या अंतर्गत कुठल्याही मतदान केंद्रावर अधिक भार पडणार नाही याची काळजी घेतली जाईल। तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांचे एकच मतदान केंद्रावर मतदान होईल याची देखील काळजी घेतली जाईल। यासह नादुरुस्त शाळेऐवजी जवळच्या दुसऱ्या शाळेत मतदान केंद्र ठेवली जाईल याचीही दखल जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेतली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी आज राजकीय पक्षांसोबत झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ते बोलत होते। यावेळी आज जिल्हाधिकारी कार्यालयात मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण आणि मतदार यादीचे विशेष संक्षिप्त पुनरीक्षण या विषयावर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते। या बैठकीची अध्यक्षते जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी केली, तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार गट, अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट, आम आदमी पक्ष, पॅन्थर पक्षचे प्रतिनिधी उपस्थित होते। यासह उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेंद्र कुमार कांबळे, सहाय्यक निवडणूक अधिकारी कविता जाधव, तहसीलदार नरेंद्र कुलकर्णी, नायब तहसीलदार SD रत्न पारखी उपस्थित होते। यावेळी पक्षांनी त्या जिल्ह्यातील मतदान केंद्रात कुठे बदल करावे याबाबत सूचना केल्या, त्यावर त्या सूचनांचा विचार केला जाईल, असे देखील जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी सांगितले।